बिहार निवडणुकीनंतर राजपाल यादव यांनी भाजपवर आरोप केलाय। बिहारमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निकालांवर काँग्रेसचे नेते राजपाल यादव यांनी गंभीर वक्तव्य केलंय। त्यांनी म्हटलंय की बिहारमध्ये भाजपचा विजय हे जनता नसून त्यांच्या राजकीय मशिनरींचं यश आहे। बीजेपीने लोकांच्या मतांपेक्षा व्यवस्थापक ताकद वापरून सत्ता स्वतःकडे खेचली असं त्यांनी म्हटलंय। महिलांना 10,000 रुपयांची मदत ही निवडणुकीसारख्या वेळी कशी काय करता, त्यापेक्षा मुलींसाठी महिलांसाठी इतर सुविधा केल्या तर बरं होईल असं त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलंय। ऐन निवडणुकीच्या वेळी लोकांची दिशाभूल करून सत्ता स्वतःकडे घेण्याचा हा प्रयत्न आहे असं देखील त्यांनी म्हटलंय। मुंबई मराठी सोबत संवाद साधताना त्यांनी नक्की काय म्हटलंय जाणून घेऊयात। बिहारचा जो परवा आलेला आहे एकतर्फा 95% सीट आली, सीटमध्ये 94 आणि 85 जे आलेले आहेत ते कुठे नाही तर कुठेतरी इलेक्शन कमिशनरची जिंक आहेत, विजयी झालेले आहेत। ते बीजेपीच्या नाही आहेत, माझ्या म्हणणं असं आहे। आणि लोक सर्वांना माहीत आहे की आत्तापर्यंत स्वतंत्रतापासून आत्तापर्यंत 1947 पासून आत्तापर्यंत एवढा मताने एवढा सीटनी कोणीही पार्टी निवडून आलेली नाही। जेव्हा बीजेपीचा जन्म नाही झालेला होता, काँग्रेस एकमेव पार्टी होती, तेव्हा पण एवढा सीटाने काँग्रेस कधीच निवडून आलेले नाही। असं आहे की 10,000 रुपये ते डिक्लेअर करतात की सर्व बहिणींना द्यायच्या, महिलांना द्यायच्या आहे। तर जेव्हा इलेक्शन येत तेव्हा त्यांना का आठवण येतात, याच्या अगोदर का आठवण येत नाही? महिलांना तुम्ही 10,000 रुपये देऊ नका, देण्याचं असेल तर बेटी पढाओ बेटी बचाओची जे तुमचे धोरण आहेत त्या धोरणप्रमाणे मुलींना काहीतरी स्कूल ओपन केलं काय, कॉलेज ओपन केलेलं आहेत काय, मुलींसाठी विकासासाठी तुम्ही केलं काय आहे? एवढा वर्षामध्ये बिहारमध्ये 20 वर्ष तुमचे शासन होते, बिहारमध्ये तुम्ही रोजगारसाठी का आणलेलं आहे? देण्याचे असेल तर मी आपल्या चॅनलमार्फत ह्या माझी डिमांड आहेत, त्या लोकांना मेडिकलची सुविधा देऊया, शिक्षणाची सुविधा देऊया, रोजगार देऊया, त्यांना काम काहीतरी द्या। असं फसवण्याची जी पद्धती चालू आहे, इलेक्शन डिक्लेअर झाल्यानंतर आचारसंहिता लागल्यानंतर त्यांना 10,000 रुपये जे अकाउंटमध्ये टाकलेले आहेत हे त्याचा परिणाम आहे। लोकांना दिशाभूल केलेली आहे।